मम्मी मम्मी का म्हणते का? मम्मी ऐक ना. का म्हणते? ऐक ना गं. अगं का म्हणते तू? ऐक ना. ऐक ना लावून देते आपल्या गळाना जाणते काय ऐक लावून देते तिथं. काय म्हणत आहे? यार मम्मी ऐक ना. काय ऐक ना? माझं एक काम आहे. कोणतं काम आहे? ऐक तर. ते आपल्या पप्पांना सांगशील जा. अगं पण गेम महत्वाचा आहे का? थांब ऐक तू आता माझं. काय ऐकू? अगं मम्मी तुला तर माहिती आता नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्ष येत आहे काय करायचं आहे? मम्मी माझ्या ऑफिसवाल्यांनी पार्टी ठेवलेली आहे. मला नको सांगू. जा तर पप्पांना सांगत बस. मला नको सांगत बसू तिथं. जा तिकडं. नाही यार. का नाही लावते का तू? हेल्प नाही करणार तर कोण करणार? मी नाही करत बसत हेल्प गेम वगैरे काही. पण का बरं? नाही तू आपल्या बाबांना सांग. त्यांना विचार ना. त्यांनाच हे कर. जाऊ मी नाही जाते म्हणणार ना तुला. यार अशी ओरडू नको. का ओरडू नको लावते तू जाऊ दे. मम्मी तू अशी ओरडत नाही माझ्यावर. मग आता का बरं ओरडत आहे? तशी ओरडते मी. जा तू तिकडं. तू अशी नको करू. तू प्लीज मला जाऊ दे. मी नाही जाऊ देत म्हणलं ना. दे. अरे माझ्यापेक्षा जास्त महत्वाचा मोबाईल आहे का हा थोडासा मोबाईल पाहत बसला का आपलेच घरात आणते तिथं. नाही तू माझा आहे मम्मी प्लीज. मी नाही ऐकत तुझं. मम्मी प्लीज जाऊ दे. तू म्हण ना पप्पांना. अगं मला नको सांगू ते. पप्पाने मन आणि जाणे तू नेहमी तुझ्यापासून मग भांडण होते. हे ते करायला लागते इथं. झगडे करायला लागते. मग पप्पा मलाच म्हणते. मम्मी तुझी मुलगी आहे ना. मग मुलगी आहे तर मग मी का करू नका ते पप्पांना सांगणार. मग आम्ही दोघं म्हणजे भांडण मम्मी तू का म्हणते का तू? हा तुझ्यामुळे भांडणच करत राहू का आम्ही दोघं जण? तिथं जा लावून देते. इथं जातं तिथं जातं. नवीन वर्ष आलं हे आलं. नेहमीच राहते तुझं. तू त्या मित्रांना घेऊन ये आणि ते आपल्या पप्पाकडे ने आणि मग त्यांना मला इथं जायचं. मग तू रात्रभर राह नाही तर दिवसभर राह नाही तर 8-10 दिवस तिकडेच राहून जा. मला नको सांगा बिलकुल. पप्पा नाही ऐकत. तू म्हणते तर मग पप्पा तुझी काय सांगते का? मग पप्पा तुझी गोष्ट ऐकते ना. मग कोणती गोष्ट ऐकते? झगडे होण्यासाठी आमची गोष्ट ऐकते. पण मग पप्पा बॉम्बला लावते इथं. जमले ना? नाही ना मम्मा तू माझी छान मम्मा. नाही म्हंटल तू. प्लीज जबर तुझ्यापासून आमचे झगडे होईल हे होईल. प्लीज पप्पा. कोणते फ्रेंड आहे तर आणले का त्यांनी घरी? नाही तर मी आणून मी पप्पांसोबत भेटून हा पप्पांना भेटवून त्यांना घेऊन त्यांची परमिशन घेऊन जा तिकडे. मला काही सांगायचं नाही विचारायचं नाही बिलकुल. विचारशील ना मारीन चांगलं. नाही लावून देते. गाईज बघितलं तुम्ही केवढं कठीण आहे घरून परमिशन घ्यायला. बाप रे बाप. सिरियसली यार. म्हणजे मुलांचं बरं असतं बरं का. बाहेरूनच फोन करून सांगतात बरं चाललोय मी. मग घरचे काहीही शब्द बोलत नाही त्यांना. आणि मुलींना परमिशन घ्यावं लागतं. आणि पप्पांकडून परमिशन घेणं म्हटलं की माय गॉड इट्स व्हेरी डिफिकल्ट. यू नो खूपच कठीण आहे यार. खूप कठीण आहे. आता बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये की पप्पा परमिशन देतात काय 31st पार्टीची. मम्मी तर बोलतीये की पप्पांना विचार. लेट्स सी. देखते हैं पापा बोलते हैं हाँ या ना. बहुत स्ट्रगल है. बहुत. एक पार्टी के लिए इतना स्ट्रगल करना पड़ता है. और ऐसी पार्टी महीने में 5 करनी पड़ती है. सोचो कितना स्ट्रगल है हम लड़कियों की जिंदगी में. सच्ची यार कसम लगे.